सांगली जिल्ह्यात पुन्हा एमडी ड्रग्सचं कनेक्शन आता पुढे आलंय। कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी गावात मुंबई गुन्हे शाखेने छापा मारलाय। ड्रग्स बनवले जात असल्याच्या संशयावरून हा छापा टाकल्याची प्राथमिक माहिती आहे। इरळी गावात एमडी ड्रग्स बनवले जात असल्याचा संशय आहे। मोठा एमडी ड्रग्सचा साठा असण्याचीही शक्यता आहे। कारवाईबद्दलच्या तपशिलाबाबत मुंबई गुन्हे शाखेने कमालीची गोपनीयता पाळली आहे। कवठे महांकाळमधल्या इरळी गावात पुन्हा एकदा छापा मारलेला आहे। तपास यंत्रणांनी इरळी गावात एमडी ड्रग्स बनवलं जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता आणि याच संशयावरून हा छापा टाकण्यात आलाय। याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुलदीप माने आता आपल्या सोबत आहे। कुलदीप, सौरभ, ज्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये हे दुसऱ्यांदा एमडी ड्रग्सचं कनेक्शन समोर येते आणि ज्यामध्ये आता जी माहिती मिळते त्यामध्ये कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी गावात मुंबई गुन्हे शाखेचं पथक हे पोहोचलेलं आहे। रात्रीपासून ही कारवाई सुरू असल्याची प्राथमिक माहिती समजते आणि यामध्ये जी प्रामुख्यानं जो काही त्या गुन्हे शाखेतील काही अधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालं त्यामध्ये एमडी ड्रग्स या ठिकाणी बनवलं जात असल्याचा संशय आहे आणि त्या ठिकाणी हा कारखानाच होता या गावामध्ये असं देखील या ठिकाणी संशय अनुसरून या ठिकाणी मुंबई गुन्हे शाखे पथक तपास करते। यामध्ये आता नेमकं काय या पथकाला सापडले याची जरी कल्पना नसेल किंवा तपशील जरी देता आला नसता तरी एक मोठी कारवाई पुन्हा एकदा सांगलीमध्ये समोर आली, कारण काही महिन्याभरापूर्वीच कुपवाड भागामध्ये मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्सचा साठा सापडला होता आणि आता तर एमडी ड्रग्स त्या ठिकाणी बनवलं जात आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी संशय आहे। त्या अनुषंगाने आता मुंबई गुन्हे शाखेचं पथक सध्या त्या ठिकाणी तपास करते, त्यामुळे लवकरच नेमकं या तपशील देखील संबंधित पथकाकडून समोर येईल। ठीक आहे कुलदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।